नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण इतिहासातील 50 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे. सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण आपण करणार आहोत व या प्रश्नांमध्ये त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, किल्ले, युद्ध आणि प्रशासन यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तर सुरुवात करूया मित्रांनो. प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता मित्रांनो. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते मित्रांनो. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले होते. ते आदिलशाहीतील सरदार होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, शिवाजी महाराजांचे आई कोण होत्या? तर जिजाबाई हे शिवाजी महाराजांचे आई होत्या. त्यांच्या संस्काराचा शिवाजी महाराजांवर मोठा प्रभाव होता. प्रश्न क्रमांक 5, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोंडदेव हे होते मित्रांनो. त्यांनी प्रशासन व युद्धकला शिकवली होती शिवाजी महाराजांना. प्रश्न क्रमांक 6 बघूया. शिवाजी महाराजांची पहिला किल्ला कोणता जिंकला होता? शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा किल्ला जिंकला होता मित्रांनो व 1646 मध्ये तो किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 7, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य कोणते? तर हिंदवी स्वराज्य हे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य होते. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. प्रश्न क्रमांक 8, अफजल खानाचा वध कुठे झाला? अफजल खानाचा वध प्रतापगडावर झाला होता मित्रांनो, जे की 1659 मध्ये रणनीतीने त्याचा पराभव केला होता महाराजांनी. प्रश्न क्रमांक 9, अफजल खान कोण होता? अफजल खान हा आदिलशाही सरदार होता. शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खानाला आदिलशहाने पाठवले होते. प्रश्न क्रमांक 10, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1647 रोजी रायगडावर झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, राज्याभिषेक कुठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता मित्रांनो. यानंतर ते छत्रपती झाले होते. प्रश्न क्रमांक 12, शिवाजी महाराजांचे राज्यकारभाराचे तत्व काय होते? शिवाजी महाराजांचे राज्यकारभाराचे तत्व हे लोककल्याणकारी शासन होते, जे प्रजेच्या हितासाठी राज्य होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, शिवाजी महाराजांनी कोणती युद्धनीती वापरली होती? शिवाजी महाराजांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरली होती. म्हणजे अचानक हल्ले करून विजय मिळवणे ही युद्धनीती शिवाजी महाराज वापरत होते. प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांनी कोणती भाषा वापरली होती? शिवाजी महाराजांनी मराठी व संस्कृत ही भाषा आपल्या प्रशासनात मराठी भाषेचा वापर करत होते. प्रश्न क्रमांक 15, शिवाजी महाराजांचे मुख्य शत्रू कोण होते? शिवाजी महाराजांचे मुख्य शत्रू मुघल व आदिलशाही होते. हे स्वराज्य विस्तारात अडथळे देत होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16, शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला कधी केला? शिवाजी महाराजांनी सुरतवर 1664 मध्ये हल्ला केला होता. आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी हा हल्ला सुरतवर महाराजांनी केला होता. प्रश्न क्रमांक 17, पुरंदरचा तह कधी झाला? पुरंदरचा तह 1665 मध्ये झाला होता, जो की जयसिंग सोबत झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले? शिवाजी महाराज हे आग्र्यातून युक्तीने सुटले होते. फळांच्या टोपल्या बसून आग्र्याहून निसटले होते मित्रांनो, जे औरंगजेबच्या नजरकैदेतून महाराज निसटले होते. प्रश्न क्रमांक 19, शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख कोण होते? शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख हे
कान्होजी आगरे हे होते मित्रांनो. त्यांनी समुद्री सुरक्षा मजबूत केली होती. प्रश्न क्रमांक 20. शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला होता? शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 या रोजी झाला होता मित्रांनो, जे की रायगड किल्ल्यावर झाला होता. प्रश्न क्रमांक 21. शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? शिवाजी महाराजांची राजधानी रायगड होती. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ काय आहे? शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ 8 मंत्र्यांचे मंडळ होते. प्रशासन सुलभ करण्यासाठी हे मंडळ कार्य करत होते. प्रश्न क्रमांक 23. पेशवा कोण होता? पेशवा हे पंतप्रधान होते मित्रांनो, जे राज्यकारभाराचा प्रमुख होता. प्रश्न क्रमांक 24. शिवाजी महाराजांनी किल्ले किती बांधले? शिवाजी महाराजांनी सुमारे 300 किल्ले बांधले होते. प्रश्न क्रमांक 25. शिवाजी महाराजांचे आरमार कोठे होते? शिवाजी महाराजांचे आरमार कोकण किनाऱ्यावर होते. प्रश्न क्रमांक 26. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला प्रदेश कोणता? शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला प्रदेश पुणे परिसर होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. शिवाजी महाराजांची मुद्रा काय होती किंवा कोणती होती? तर राजमुद्रा होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. शिवाजी महाराजांनी कोणता धर्म स्वीकारला? शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म हा स्वीकारला होता. प्रश्न क्रमांक 29. शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते? शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे होते. प्रश्न क्रमांक 30. शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले जिंकले? शिवाजी महाराजांनी सिंहगड, पुरंदर, रायगड हे किल्ले जिंकले होते. प्रश्न क्रमांक 31. तानाजी मालुसरे कोण होते? तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सरदार होते. प्रश्न क्रमांक 32. सिंहगडाचे जुने नाव काय होते? सिंहगडाचे जुने नाव कोंढाणा असे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. शिवाजी महाराजांनी कोणते चलन वापरले? शिवाजी महाराजांनी होन आणि शिवराय हे चलन वापरत होते. प्रश्न क्रमांक 34. शिवाजी महाराजांची लष्करी ताकद कशी होती? शिवाजी महाराजांची लष्करी ताकद ही संघटित व शिस्तबद्ध होती. प्रश्न क्रमांक 35. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर राज्याभिषेक केला होता? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे रायगड किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 36. शिवाजी महाराजांचे प्रमुख किल्ले रायगड, रायगड आणि प्रतापगड हे शिवाजी महाराजांचे प्रमुख किल्ले होते. प्रश्न क्रमांक 37. शिवाजी महाराजांनी कोणते युद्ध जिंकले? शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकले होते मित्रांनो, तसेच अफजल खान विरुद्ध हा युद्ध सुद्धा जिंकलेला होता. प्रश्न क्रमांक 38. शिवाजी महाराजांचे धोरण काय होते? शिवाजी महाराजांचे धोरण स्वराज्य व सुराज्य असे शिवाजी महाराजांचे धोरण होते. प्रश्न क्रमांक 39. शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी काय केले? शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी सन्मान व संरक्षण दिले होते. प्रश्न क्रमांक 40. शिवाजी महाराजांचे प्रशासन कसे होते? शिवाजी महाराजांचे प्रशासन व्यवस्थित व न्यायबद्ध होते. प्रश्न क्रमांक 41. शिवाजी महाराजांनी कोणत्या सत्तेविरुद्ध लढा दिला होता? तर शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य विरुद्ध लढा दिला होता. प्रश्न क्रमांक 42. शिवाजी महाराजांचा आदर्श कोण होता? शिवाजी महाराजांचा आदर्श राम व कृष्ण हे होते. प्रश्न क्रमांक 43. शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले बांधले होते? शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हे किल्ले बांधले होते. प्रश्न क्रमांक 44. शिवाजी महाराजांचा मुख्य उद्देश काय होता? शिवाजी महाराजांचा मुख्य उद्देश स्वराज्य स्थापना करणे हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45. शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय दर्शवते? शिवाजी महाराजांची राजमुद्रा हे प्रजेसाठी राज्य हे दर्शवत होते. प्रश्न क्रमांक 46.
शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ कोणता? शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ हा शिवनेरी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 47. शिवाजी महाराजांचा प्रभाव कोणावर पडला? शिवाजी महाराजांचा प्रभाव मराठा साम्राज्यावर पडला होता. प्रश्न क्रमांक 48. शिवाजी महाराजांनी कोणत्या समुद्रावर नियंत्रण ठेवले? शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर नियंत्रण ठेवले होते. प्रश्न क्रमांक 49. शिवाजी महाराजांचे प्रशासन कोणावर आधारित होते? शिवाजी महाराजांचे प्रशासन लोकहितावर आधारित होते. प्रश्न क्रमांक 50. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल व आपण इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे. शिवाजी महाराजांना काय म्हणतात? शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे म्हणतात मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जोहार.